मालक कधी पण उभं राहायचं। आज जर आपल्याला जाऊन येणारा मकरंद भाऊ विद्यार्थी सेनेपासून मी त्यांचं काम पाहिले, वारवाडीवरती पहिला हायमॅक्सद्वारे एवढं लक्षात ठेवा, या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवा। तुमच्यावरती दारू माजारी लोक येतील, जाता सांगतील, सगळं होईल, सगळं होऊन द्या। आम्हाला जेवढं पेलवते तेवढंच आम्ही करणार, आम्हाला जेवढं पेलवते तेवढंच करणार। मी सांगतोय, मी फक्त सांगतोय, आम्हाला जेवढं पेलवते करायचा प्रयत्न करा। जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती तोपर्यंत आम्ही करत राहणार। येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या खुर्चीवरती बसवायचंय आणि आपल्याला सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचंय। तुमच्या काम करतोय, काम करत राहणार। तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। तुम्ही घरी जाऊन टप्प्यात बसतात। तुम्ही जर ठरवलं ना, क्रिकेट माणूस आहे, लिहिता येतं, इंग्लिश वाचता येतं, म्हणतोय सैकर म्हणून नाही, स्वतःला वाचता येतंय की बाबा असं असं आहे, हे चांगले आमच्या महिलांसाठी। आता ग्रामपंचायतच्या मार्फत या 25 महिलांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे। या 25 महिलांना आपल्याला शिबिराला पाठवलं पाहिजे। या 25 महिलांचं आपल्याला आरोग्य तपासणी केलं पाहिजे, कर्करोगाची तपासणी केली पाहिजे। या सगळ्या गोष्टी या ताईला कळतात। अहो, महिलेलाच महिलेचं दुःख कळतं। त्याच्यामुळे ह्या चांगल्या महिलेच्या तुम्ही बरोबर थांबा। जोपर्यंत तुम्ही आहेत ना यांच्याबरोबर, तोपर्यंत अडचण येणार नाही। तुम्ही एकदाच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय। सोनाली ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण आपल्या पुन्हा येत नाही हो। एकदा संधी गेली का 5 वर्ष थांबायला लागते। मागच्या वर्षी संधी गेली 9 वर्ष। इथं बऱ्याचशा महिला असतील ज्यांचं संजय गांधी निराधार योजनेचं प्रकरण झालं, कारण त्याकडे खाता माणूस, परंतु पहिले ती योजना नव्हती, ते कुटुंबातला खर्चा माणूस आम्ही केलेलं आहे। आणि त्या बऱ्याचशा महिलांना आपल्या गावामध्ये आमचं होता 15 दिवस आम्ही त्या ठिकाणी साखळी उपोषण, अशी बरेचशी आंदोलनं जी झाली आजपर्यंत, टोलनाक्याचं आंदोलन असेल, शेतकऱ्यासाठी जी आंदोलन झाली त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनं केली, गोरगरिबांचे प्रश्न सोडवले। त्यामुळे निश्चितपणे आम्ही पहिले काम केले, मग तुमच्याकडे मत मागायला लागलो। याची आपण सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे आणि आमच्या उमेदवारांच्या, आपलेच उमेदवार आहे, आपल्या उमेदवारांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत आणि मतदान आशीर्वाद आपण देणारच आहोत। मी तुम्हाला सांगतो, सोनेलताई पाटील का राहायचे आपल्याला, त्यांच्याकडे जर पाहिलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत आणि त्यांचे विषय असा आहे की बाकी सगळ्यांक प्रचंड धनशक्ती आहे, परंतु त्यांच्याकडे तुमच्या रूपाने जनशक्ती आहे। त्यामुळे हा लढा असा आहे की धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी हा ठरवण्याचा हा लढा आहे। पैसा मोठा की मतदार मोठा हे ठरवण्याची लढाई आहे। त्यांचे पती असतील अर्थातच मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, गेली 2006 पासून जेव्हा मनसेची स्थापना झाली, पहिल्या दिवसापासून ठाकरे बंधूंशी एकनिष्ठ, म्हणजे ठाकरे ब्रँडशी, ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेला निष्ठावान माणूस। प्रत्येक गोष्टीत, म्हणजे जुन्नर तालुक्यावर प्रत्येक आंदोलनात असू द्या, त्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसरपणे जनतेच्या समस्यांसाठी लढणारा हा माणूस, लढवया माणूस। आपण पाहिलं असेल आपल्या गुंजवातील देखील अनेक लोकांना, त्यामध्ये रेशनिंग कार्डच्या समस्या असतील, संजय गांधी निराधार योजनेच्या समस्या असतील, त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी नारायणगाववरून पुण्यापर्यंत मोफत सेवा दिलेला व्यक्तिमत्व आहे। मग हा माणूस जर प्रामाणिकपणे आपल्याशी एवढी वर्ष सेवा करतोय, तसं दुसरं टोलच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, टोलवरती कुणालाही मारहाण होऊ, कुणाची अडवणूक होऊ, पहिला फोन मकरंद पाटील येतो तालुक्यातून, किंवा आपल्या हक्काचा माणूस आहे, आपल्या हक्काने भाऊ म्हणून आपण त्याला हक्काने आवाज देऊ शकतो, जो आपल्या पाठीशी ठाम उभा राहील। म्हणून मकरंद पाटलांचं एक सामान्य माणसाचं असामान्य कर्तृत्व या ठिकाणी घडत आहे। म्हणजे या माणसाने कुठलाही पद नसताना, कुठलाही सत्तेचं राजकीय पद नसताना जर एवढी सेवा केली असेल, मग त्याच माणसाला जर आपण संधी दिली, तो माणूस अजून वेगानं पळू शकतो, वेगानं आपल्या हक्काचा आवाज बनवू शकतो। ताईंच्या बाबतीत, ताई म्हणजे कसं आहे, आपल्या हक्काचा आवाज त्या जनतेमधून बनवू शकतात की तुम्हाला कुठल्याही प्रकारची या वारवाडे गणामध्ये समस्या असू द्या। आम्ही अनेक समस्यांवरती अभ्यास केला, आम्ही त्या सांगणार नाही तिथं, परंतु ते करण्यासाठी, तर सोडवण्यासाठी त्या स्वतः पदवीधर आहेत। त्यामुळे त्यांना प्रश्नांची जाण आहे। महिलांचे अनेक प्रश्न असतील, जसं आपण सगळ्यांचा आपला हा परिसर मीना खोऱ्याचा सर्व शेतीवरती अवलंबून आहे। आपल्या सर्व महिला स्वतःची शेती असं स्वतःच्या शेतीमध्ये राबतात, किंवा इतरकडे खुरपणे असू द्या, कांदे लावणे असू द्या, काही असू द्या, सर्व कामाला एकमेकीला सहाय्य करण्यासाठी जात असतात। परंतु त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी जोडधंदा असला पाहिजे, म्हणून त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे की या संपूर्ण गणामध्ये वारुवाड्यामध्ये एक छोटंसं ऑफिस टाकायचं,
की मी निवडून आल्यानंतर की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक महिलाला आपल्या हक्काची भगिनी त्या ठिकाणी बसलेली असेल, आपल्या समस्या आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून शेतीबरोबर जोडधंदा टाकण्यासाठी मग त्यामध्ये टोपी असेल, शिवणकला असेल, ब्युटी पार्लर असेल, मसाला मेकिंग असेल, शेळीपालन असेल, इतर अनेक उद्योगधंदे आहेत ज्यांची जोड ते आपल्याला घालून देणार आहे. म्हणून अशा भगिनीला जर आपण संधी दिली तर निश्चितच त्यांच्याबरोबर मकरंद पाटीलचे देखील हात बळकट होतील व ते आपल्यासाठी कायम या ठिकाणी आपल्या जनतेच्या प्रश्नासाठी कायम या ठिकाणी भांडतील, प्रशासनाची विरोध करतील जर ते आपल्यावर अन्याय होत असेल तर. म्हणून माझी आपल्या गोंधळातील सर्व महिलांना विनंती आहे, आपलं मत एक मत आपलं या गणाच्या विकासाला, या गणाच्या परिवर्तनाला, अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्यायाने रेल्वे इंजिनला. म्हणून आपल्या सर्वांना मी नम्रतेची, आग्रहाची, प्रेमाची विनंती करतो, येत्या 7 तारखेला रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून सौ सोनाली मकरंद पाटील यांना आपण बहुमताने विजय करावी या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. सर्वांसाठी लय चांगलं काम केलं. संजय गांधी निराधार हे योजना, हे पैसे 20 वर्ष झाले चालू केले. तुम्हाला चालू झाले पैसे, तुम्हाला पैसे चालू आहेत? हा, मलाच पैसे चालू 20 वर्ष झाले. म्हणून भाऊसाठी सगळ्यांनी हे सहकार्य करावं. यांनी मला सकाळी सांगितलं, मी त्यांना म्हटलं ताई, हा, त्यांनी मला सकाळी सांगितलं मी तुमच्याकडनं 1ही रुपया घेणार नाही, मी ठाकरवाडीमध्ये घरोघर फिरेल आणि तुमच्यासाठी काम करेल. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतो. प्रामाणिक महिला यांचं जे काही घटना झाली ती घटना सर्वांना दुःख झाले. त्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा या सर्व दुःखामध्ये सहभागी आहे. आपण सर्व राजकीय पक्षांनी त्याच्याबद्दल शोक व्यक्त केला होता. आम्ही सुद्धा 2 दिवस प्रचार त्या निमित्ताने बंद केला होता. आज सुद्धा मी सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही साऊंड लावू नका गाडीचा. त्यामुळं त्यांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. आणि आता या ठिकाणी जुबेर भाई बोलले, नंतर आपले योगेश भाऊ बोलले, दिलीप भाऊ बोलले, त्यानंतर सर्व काही त्यांनी तुम्हाला सांगितले. त्यामुळे मला असं बोलण्यासारखं त्यांनी काही ठेवलंच नाही मुळामध्ये. जे मी तुमच्यासमोर मांडणार होतो तेच त्यांनी सांगितलं. आणि तर 25 वर्ष झाले आपण सेवा करतो. काही मी जेव्हा 12वीत होतो 1998ला, तेव्हा 98 पासून मला भारतीय विद्यार्थी सेनेचं पद मिळालं. त्यावेळेस बाळासाहेब दांगड आमदार होते, तेव्हा मी शिवसेनेशी जोडलो गेलो. आणि आजपर्यंत 25 वर्ष आले मी शिवसेनेशी, म्हणजे ठाकरे ब्रँडची एक निष्ठा आहे. आता पण अनेक पक्षांनी म्हटले का तुम्ही आमच्याकडे या वगैरे वगैरे, तुम्हाला आम्ही हे चिन्ह देतो वगैरे वगैरे, पण ते असं मनातून मला भावलं नाही. म्हटलं ते नको ते विषय, आपलं जे काय रेल्वे इंजिन आहे तेच घेऊ. काय कसं आहे माहिती का, की अनेकांनी पक्ष बदलले, अनेक विषय झाले. आता जनतेच्या मनात तो रोष आहेच की बाबा असं पद्धतीनं असं झालेलं आहे. त्यामुळे मी असं कोणताही निर्णय न घेता आपल्या सर्वांच्या बरोबरीने मला माहिती आहे की ही जी लढाई आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई. याच्यामध्ये मोठं कोण हे म्हणजे आपल्याला तुम्हाला साबित करायचे. मोठं कोण याच्यामध्ये, जनशक्ती मोठी आहे का धनशक्ती मोठी आहे का, म्हणजे राजकीय पक्ष मोठे. कसं असतं, राजकीय पक्षांबद्दल मला आहे म्हणजे आदर आहे, परंतु होतं काय, हा त्या पक्षात तो त्या पक्षामध्ये, असं सगळ्या गोष्टी होतात. 25 वर्षापासून आपण सेवा करतोय, 25 वर्ष झाले आपण सामाजिक सेवा करतोय. याच्यामध्ये 800 दिव्यांगांना, 800 अपंगांना, पापळे दादा माझ्या बरोबर त्यांना विचारा, आम्ही 2015, 16, 17, 18 4 वर्ष आम्ही फॉर्म भरत होतो. दर बुधवारी आपली गाडी जायची पुण्याला. आपण बोर्ड लावले होते, आपण पेपरला जाहिरात दिल्या होत्या. ते बोर्ड लावून आपण सर्व अपंग लोक, दिव्यांग लोक, ही लोक आपल्याकडे येत होते. ते अपंगांना या निमित्ताने दाखले मिळाले. आपले कसे अधिकाऱ्यांना फोन असतात की बाबा साहेब यांचं काम करा. जर तुम्ही ताकद दिली तर निश्चितपणे आपण ते काम चांगलं रीतीने करू शकतो. तुम्हाला एक सांगू का, अधिकाऱ्यांवरती दबाव तर आम्ही चुकीचा देत नाही. आम्ही त्यांना सांगतो की साहेब इथं असं काम आहे, ही समजा इलेक्ट्रिसिटी डीपी आहे, इथलं समजा काही त्या एरियामध्ये ती डीपी जळाली असेल तर ते काम तुम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने लगेच करून घ्या. शेतकऱ्यांना अडचण आहे, संजय गांधीचे प्रकरण असेल, जे अधिकाऱ्यांचे असेल ते आपण बोलत असतो. तुमची ताकद आल्यानंतर त्याचं स्वरूप डबल टिबल चौपट होईल. कसं आहे माहिती का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय तीर्थयात्रा. आता आपण अल्पदरात तीर्थयात्रा,
अल्प दरात म्हणजे निम्म्यापेक्षा रेटमध्ये कमी. तुम्ही पण मला वाटतं ताई बऱ्याचशा आले तीर्थयात्रेला आता बरोबर. याच्यामध्ये जेवण चांगल्या दर्जाचं, गाड्या चांगल्या दर्जाचं, सगळ्याच ताई होतं याच्यामध्ये. सगळ्या दर्जाचं आपण ते काम करतोय. याच्यामध्ये अयोध्या, काशी असेल, 3.5 शक्तीपीठ असेल. एवढ्या 2 वर्षामध्ये 7,000 लोक झाली ताई, 7,000. आणि 7,000 लोक आपल्या जोडली गेली सगळ्या पद्धतीनं. त्यामुळं निश्चितच परमेश्वराचे आशीर्वाद आहे. तुम्ही सर्वजण बरोबर आहात. 45 जणांची टीम होती आपल्या वाडीची. त्यांना टी शर्टसाठी काय लागत होतं ते आपण मदत करतच असतो प्रत्येक वेळेस. आता दुसरा नंबर आला. दुसरा नंबर आलेला आहे. हा, दुसरा नंबर आलेला. त्याबद्दल अभिनंदन. आपण दुसरा नंबर आल्याबद्दल टाळ्या वाजवायचा जोराने. आणि आमचं सहकार्य काय राहील भाऊ. आता तुम्हाला एक दुसरं सांगतो, बिबट समस्या. त्या मोठ्या संख्येने ज्या महिला सगळ्या इथं जमल्या आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि मी एक महिलाच आहे. प्रत्येक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे लेडीजचा स्वयंपाक असतो. सकाळ संध्याकाळ थोडा जरी लेट झालं तर मला अनुभव आहे त्याचं काय. अधिकचा वेळ न घेता आधीचे मान्यवर सगळे बोललेलेच आहे. तर मी आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे बिबट्याचं सगळ्यात निवडून आल्यानंतर सगळ्यात प्रश्न तोच कामाला सुरुवात करेल. आणि म्हणजे आमचं घरात पण मी म्हणजे वैयक्तिक आमच्या जर गप्पा चालू असतं, बोलणं चालू असतं तर आमचं म्हणजे घराविषयी काहीच नसतं. फक्त समाजाविषयी बोलणं असतं त्यांचं. का तुला सोनाली तुला सोनं करल, तुला असं करल, असं काहीच नाही. फक्त त्यांना अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम असं पुढं त्यांच्या संकल्पना आहे. तर ह्या संकल्पनासाठी तुम्ही मला प्रचंड बहुमताने 7 तारखेला येणाऱ्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून विजयी करा आणि साथ द्या. तुम्ही दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.